हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, आपला क्लास 11चा पेपर फर्स्टचा सेकंड युनिट चालू आहे, ट्रिग्नोमेट्री, आणि हा त्याचा आजचा लास्ट लेक्चर होणार आहे. लास्ट व्हिडिओ जर का बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. सोबतच मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तसेच बाकीचे व्हिडिओज आहेत, बेसिकचा व्हिडिओ असेल किंवा बाकी सगळे जे व्हिडिओज आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आणि मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्येच आपला फेसबुक पेज असेल, इन्स्टा आयडी असेल, टेलिग्राम चॅनल असेल, व्हॉट्सअप चॅनल असेल, याच्या सुद्धा लिंक्स दिलेल्या आहेत, तिथे पण जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता. तर चला चालू करतोय आजचा व्हिडिओ. काय दिलेला आहे? फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. ओके, दोन क्वेश्चन आहे, त्यामधले आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करायचे. कसं सॉल्व्ह करायचं? अगदी सिंपल आहे, पण आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. बघा, या ठिकाणी साईनची व्हॅल्यू दिलेली आहे, साइन 19π/3. ओके, स्वतः 19π/3 म्हणजे नेमकं किती? ओके, याला सॉल्व्ह करताना काय करणार आहे आपण? बघा, हा 19 आहे, 19 ला आपण 3 ने डिवाइड करणार आहे. ओके, 19 ला 3 ने जर का डिवाइड केलं तर काय मिळेल आपल्याला? बघा, या ठिकाणी 19 3 6 जा 18. ओके, शिल्लक किती राहिलेला आहे? 1 आहे. ओके, मग काय करूया आपण? याला आपल्याला असं लिहिता येईल, साइन 6 आहे. ओके, 6 पाय प्लस या ठिकाणी शिल्लक किती आहे? 1, म्हणजे π/3. ओके, आता याला सॉल्व्ह कसं करणार आहे? बघा, येतं का 19? तर 3 × 6 18, 18π + 1π 19π/3. ओके, म्हणजे याला आपण काय केलेलं? या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. याला काय केलेलं आहे आपण? या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. ओके, आणि सेम आपल्याला जे पाहिजे ते आलेलं आहे. 16 × 3 18, 18 + 1 19, 19π/3. ओके, आता आपल्याला दुसरा एक कन्सेप्ट बघणं महत्वाचं आहे. या ठिकाणी बघा, हा अलाइड अँगल्स. ओके, जर हा 2π आहे, हा पाय आहे, ऍक्च्युली हा 0 आहे, 0 नंतर या ठिकाणी पाय, 2π, 3π, 4π, 5π आणि 6π. 6π इथपर्यंत येतो. 6π प्लस प्लस म्हणजे हा इकडे जाणार आहे. ओके, बघा, हा 0 आहे, पाय, 2π, 3π, 4π, 5π, 6π आणि 6π समोर म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाणार आहे. बरोबर आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो? तर तो पॉझिटिव्ह असतो. आणि पाय दिलेला आहे, बघा, आठवत असेल तुम्हाला, तर पाय असेल तर नो चेंज, आणि π/2 जर असेल तर चेंज. हे सांगितलं होतं मी तुम्हाला. याचा अर्थ काय होतो? तर π/2च्या जर का व्हॅल्यूज असतील तर तो फंक्शन चेंज करतात, आणि पाय जर असेल तर फंक्शन ऍज इट इज राहतं. मग याला सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळतं आपल्याला? बघा, सो आता हा 6π निघून जाईल, फक्त काय मिळणार आपल्याला? साइन π/3. ओके, साइन π/3 म्हणजे 60 डिग्री, आणि साइन 60 डिग्री काय असतं? तर √3/2, म्हणजेच मग आपल्याला मिळालेलं आहे साइन 19π/3 विच इज इक्वल्स टू √3/2. साइन आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, त्याच्यामुळे याची व्हॅल्यू ऍज इट इज राहणार आहे. जर हेच फंक्शन जर का आपल्याला फोर्थ क्वाड्रंट मध्ये आलं असतं तर आपल्याला तिथं मायनस ठेवावं लागलं असतं, कारण फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो? मायनस असतो. अगदी सिंपल आहे, 1-2 लाईन्स मध्ये आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला ते सॉल्व्ह करता जमलं पाहिजे. आता जसं आपण याला 19π ला आपण 6π + π/3 लिहिलेलं आहे, तसं आपल्याला सॉल्व्ह करता. आता इथे बघा, इथे डिग्री मध्ये दिलेला आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला डिग्री मध्ये दिलेला आहे. डिग्री मध्ये दिल्यानंतर काय करायचं आहे? इथे पण सिम्पली तेच. बघा, कॉस या ठिकाणी 1114 आहे. ओके, सो बघा, तिथं जवळपास काय मिळतं आपल्याला? या ठिकाणी 1080. म्हणजे काय? तर 6π. ओके, म्हणजे 3 × 360 लिहिता येईल आपल्याला. पाय म्हणजे 180 डिग्री आहे. ओके, 360 जर केलं तर 6π आहे, म्हणजे 180 डिग्री आहे. म्हणजे याला आपला 360 जर केलं तर 3π
आता याच्यामध्ये किती प्लस केल्यानंतर हा 1114 येईल. ओके, याच्यामध्ये प्लस करा बघा, किती करावं लागेल, 860. ओके, प्लस 60 डिग्री. काय केलं आपण, तर 1114 ला काय केलेलं आहे, तर 3 into 360 म्हणजे किती मिळालं आपल्याला, तर 1080. त्यामध्ये 60 ऍड केलं, 1080 मध्ये जर का 60 ऍड केलं तर आपल्याला मिळणार आहे 1140. ओके, सो आता कॉस आपल्याला हे बघायचं आहे 1114 म्हणजे काय आहे, तर 6 पाय कुठे मिळतो आपल्याला, आताच आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं 6 पाय कुठे आहे, इथे, आणि प्लस त्याच्यात ऍड होतं, याचा अर्थ फर्स्ट क्वार्टर मध्ये कॉस कसा असतो, तर तो पॉझिटिव्ह असतो, म्हणून आपण त्याला काही चेंज करणार नाही, इथे डायरेक्ट लिहिणार आहे कॉस 60. आणि कॉस 60 ची व्हॅल्यू काय असते, सो 1/2. म्हणजेच मग आपल्याला मिळालेलं या ठिकाणी बघा कॉस 1140 डिग्री विच इज इक्वल्स टू 1/2. सिंपल आहे, फक्त आपल्याला ते समजलं पाहिजे नेमकं कसं सॉल्व्ह करायचं आहे. अगदी 2 लाईन मध्ये आन्सर आलेला आहे, इथे पण अगदी 2-3 लाईन मध्ये या ठिकाणी आन्सर आलेला आहे. अगदी सिंपलच आहे, तर आपल्याला हा कन्सेप्ट लक्षात यायला पाहिजे, कुठे चेंज करायचं चेंज नाही करायचं हे जर लक्षात आलं, आणि साईन ओके म्हणजे पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल ते चेक करायचं. सो इझिली तुम्ही पण हे सॉल्व्ह करू शकता. ओके, कॉपी करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन आहे हा, प्रूव्ह द फॉलोइंग आयडेंटिटीज. ओके, यामध्ये बरेच सब क्वेश्चन्स आहेत. हे सब क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला आयडेंटिटीज माहित पाहिजे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 ही फर्स्ट आयडेंटिटी आहे. लास्ट लेक्चरमध्ये नाही बेसिक लेक्चरमध्ये मी हे सांगितलं होतं तुम्हाला, तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. त्यामध्ये आपण हे सगळं क्लिअर केलेलं होतं. ओके, हे आयडेंटिटीज तुम्हाला सगळ्या एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत. सेकंड आयडेंटिटी काय आहे, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. आणि थर्ड आयडेंटिटी आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थीटा. ओके, आता या ठिकाणी बऱ्याच या आयडेंटिटीला तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय हवं त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे सिम्पली बघा, या ठिकाणी मला साइन स्क्वेअर जर पाहिजे असेल सो काय करणार आहे मी, साइन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 आहे, हा कॉस जर इकडे गेला तर मायनस कॉस स्क्वेअर थीटा. या ठिकाणी मला टॅन स्क्वेअर जर पाहिजे असेल ओके, सो या ठिकाणी टॅन आहे, हा 1 जर इकडे गेला तर हा काय होऊन जाईल, टॅन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. ओके, अगेन बघा या ठिकाणी कॉट आहे, कॉट पाहिजे असेल मला तर हा 1 मी अगेन इकडे घेऊन जाऊ शकतो, आणि 1 जर इकडे गेला तर या ठिकाणी काय होऊन जाईल, कॉट स्क्वेअर थीटा इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थीटा, 1 जर इकडे गेला तर मायनस 1. म्हणजे मला हवं तसं मी त्या ठिकाणी चेंज करू शकतो. ओके, सो आता पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, प्रूफ दॅट आहे, म्हणजे आता आपल्याला प्रूफ करायचा आहे. सो आपण पहिल्यांदा LHS घेतो. LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड घेतोय आपण, ती सॉल्व्ह करत जाणार आहे, आणि इक्वल टू RHS म्हणजे राईट हँड साइड आणणार आहे. सो काय होईल मग बघा, LHS काय आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर A प्लस 1 प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर A. ओके, या ठिकाणी 1 प्लस टॅन स्क्वेअर A आहे. ठीक आहे, सो बघा इथनं आपल्याला लक्षात येते 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा जर असेल किंवा A आहे, त्याला मी काय पुट करू शकतो, तर सेक स्क्वेअर थीटा. मग मी डायरेक्ट इथे पुट करतो सेक स्क्वेअर A. ओके, इथे A दिलेला आहे अँगल, सो A यूज करणार आपण. A प्लस या ठिकाणी 1 प्लस 1 अपॉन टॅन. ओके, आता जनरल आपल्याला सगळे ट्रिग्नोमेट्रिकचे बेसिक लक्षात राहणं माहीत असणं गरजेचं आहे, तेव्हाच या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ओके, पहिल्याच लेक्चरमध्ये वेगवेगळ्या फंक्शनचे रिलेशन्स मी तुम्हाला सांगितले होते. ओके, तो व्हिडिओ बघा तुम्ही. 1 अपॉन टॅन स्क्वेअर A म्हणजे काय होऊन जाईल, तर कॉट स्क्वेअर A.
मग हा सेक स्क्वेअर ए, आता 1 प्लस कॉट स्क्वेअर ए, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा काय आहे, कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे मला याला लिहिता येईल कोसेक स्क्वेअर ए. ओके, आता बघा सेक म्हणजे काय तर 1 अपॉन कॉस, म्हणजे मी याला लिहू शकतो 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए प्लस कोसेक म्हणजे काय तर 1 अपॉन साइन स्क्वेअर ए. ओके, मग काय करूया आपण, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय करा, काय होऊन जाईल तर साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए. मग काय करा बघा, आता हे बघा परत इथे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए, बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. याला मी काय लिहू शकतो 1 लिहू शकतो, म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए. ठीक आहे, आणायचं काय आपल्याला बघा 1 अपॉन साइन ए मायनस साइन रेस टू दी पॉवर 4a. ओके, सो आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे, इथे कॉस दिलेला आहे, इथे पण आपल्याला साइन पाहिजे. ओके, मग साइन जर पाहिजे असेल तर काय करता येईल, इथे बघा 1 अपॉन अगेन आयडेंटिटी यूज करून कॉस स्क्वेअर ए. ओके, याच्यावरनं मी कॉस पण काढू शकतो, मला फक्त हा कॉस जर पाहिजे असेल, हा कॉस जर पाहिजे असेल तर हा 1 या साईडला निघून जाईल. ओके, या साईडला जर गेला तर हा मायनस होऊन जाईल, म्हणजे बघा याच्यावरनच मला फक्त कॉस पाहिजे. ठीक आहे, कॉस स्क्वेअर थिटा पाहिजे इक्वल्स टू 1 आहेच. ठीक आहे, साइन इकडे गेला तर मायनस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, म्हणजे मग कॉस स्क्वेअर थिटाला मी काय लिहू शकतो तर 1 मायनस साइन स्क्वेअर ए प्लस या ठिकाणी हे प्लस नाही, हे मल्टिप्लिकेशन मध्ये असेल इंटू साइन स्क्वेअर ए. ओके, या कॉसला आपण साइन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मग बघा काय होईल, या ठिकाणी 1 अपॉन हा साइन स्क्वेअर ए आहे याने मल्टिप्लाय करा, याला साइन स्क्वेअर ए ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा, इथे जर मल्टिप्लाय केलं 1 सोबत तर साइन स्क्वेअर ए मायनस, आता हा साइन इंटू साइन आणि दोन्हीचा पॉवर आहे, साइन रेस टू दी पॉवर 4a. ओके, काय दिलेलं आहे आता साइन रेस टू दी पॉवर 4a, पण इथे काय आलेलं आहे साइन स्क्वेअर ए. ओके, क्वेश्चन बरोबर आहे का आपला, एक मिनिट चेक करतो मी. बघा इथे पण क्वेश्चन मध्ये हा स्क्वेअर आहे. ठीक आहे, साइन स्क्वेअर ए मायनस साइन रेस टू दी पॉवर 4a. मग आता काय आलेलं आहे आपल्याला, सेम तेच आलेलं आहे, साइन स्क्वेअर ए मायनस साइन रेस टू दी पॉवर 4a विच इज LHS म्हणजे विच इज RHS, म्हणजेच LHS इक्वल्स टू RHS. हेन्स प्रूफ. ओके, आपल्याला प्रूफचा क्वेश्चन आहे, त्यामुळे फायनल लास्टला आपल्याला हे लिहावं लागेल. जे तुम्ही प्रूफ करायला सांगितलं होतं सो आम्ही LHS घेऊन ते आणलेलं आहे, ते याचाच अर्थ ते प्रूफ झालेलं आहे. ओके, सिंपल आहे, पण यामध्ये बरेचसे कॉन्सेप्ट लागणार आहेत आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे बरेचसे कॉन्सेप्ट यूज करून, आणि मोस्टली आपल्याला ह्या आयडेंटिटीज जे दिलेल्या आहेत त्या आयडेंटिटीज अगदी पाठ असायला पाहिजे. आयडेंटिटीज माहीत जर असतील आणि त्या आयडेंटिटीजचा यूज पण करता यायला पाहिजे, म्हणजे कुठली जरी व्हॅल्यू आपल्याला आयडेंटिटीवरनं काढायची असेल तर ती जमली पाहिजे आपल्याला काढता. सोबतच बाकी रिलेशन्स म्हणजे वेगवेगळ्या फंक्शन्सचे रिलेशन काय आहे, साइनचं कॉस सोबत असेल, टॅनचं साइन कॉस सोबत असेल, असे वेगवेगळे रिलेशन्स म्हणजे बेसिक फॉर्म्युले जे आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. ते जर माहित नसतील तर आय बटन वरती लिंक आहे, तिथे बेसिकचा व्हिडिओ दिलेला आहे, त्यामध्ये ते सगळं डिटेल घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते नेहमीसाठी लक्षात राहील. अशा पद्धतीने ते सगळं बेसिक घेतलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. ओके, ते कॉपी करून घ्या. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे
तर कॉस स्क्वेअर ए मायनस 1 इंटू कॉट स्क्वेअर ए प्लस 1 इक्वल्स टू -1. आपल्याला फक्त -1 दाखवायचं आहे. मग LHS घेऊया. काय आहे तर कॉस स्क्वेअर ए मायनस 1 इंटू कॉट स्क्वेअर ए प्लस 1. ओके, कॉट स्क्वेअर ए प्लस 1 आपल्याला माहित आहे काय आहे, तर या ठिकाणी 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थीटा. ठीक आहे, प्लस असल्यामुळे या दोन्ही टर्म प्लस आहेत. इथे डायरेक्ट आपण यूज करू शकतो कोसेक स्क्वेअर थीटा. इथे कोसेक होईल. ओके बघा, कोसेक स्क्वेअर थीटा. ठीक आहे, पण इथे बघा, इथे काय आहे कॉस स्क्वेअर ए मायनस 1. ठीक आहे, आपण इथे बघा साइन पुट करू शकतो तिथे, पण केव्हा पुट करू शकतो, 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा असायला पाहिजे. 1 मायनस कॉस स्क्वेअर असायला पाहिजे. ओके, इथे काय आहे कॉस स्क्वेअर ए मायनस 1 आहे. मग काय करूया आपण, या ठिकाणून मायनस कॉमन घेऊया. मायनस कॉमन जर घेतलं तर काय होऊन जाईल, हा कॉस काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल. ओके, प्लस आहे तर तो मायनस होऊन जाईल, आणि हा प्लस 1 काय आहे प्लस होऊन जाईल. 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. ओके, काय केलं, फक्त याच्यातनं मायनस कॉमन केलेलं आहे, घेतलेला आहे बाहेर, आणि या कॉटला आपण कोसेक लिहिलेला आहे. मग सिम्पली काय होईल बघा, मायनस 1 मायनस कॉस स्क्वेअर ए, याला काय लिहू शकतो आपण साइन स्क्वेअर ए. ओके, या ठिकाणी काय आहे तर कोसेक स्क्वेअर थीटा आहे. कोसेकला काय लिहू शकतो आपण 1 अपॉन साइन स्क्वेअर ए. हा थीटा नाही ए आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी हा साइन स्क्वेअर कॅन्सल आउट होऊन जाईल. मग शिल्लक काय आहे फक्त -1 इक्वल्स टू -1, म्हणजेच LHS इक्वल्स टू RHS. हेन्स प्रूफ. सिंपल आहे अगदी 2 लाईन मध्ये. ओके, फक्त आपल्याला आयडेंटिटी माहित पाहिजे आणि आयडेंटिटी यूज करता यायला पाहिजे आपल्याला. सो सिंपल आपण सहज सॉल्व्ह करू शकतो. बघा थर्ड क्वेश्चन काय दिलेला आहे. थर्ड क्वेश्चन साइन थीटा प्लस सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस थीटा प्लस कोसेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 1 प्लस कोसेक थीटा सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला दाखवायचा आहे. मग LHS घेऊया आपण. काय आहे LHS, तर साइन थीटा प्लस सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस थीटा प्लस कोसेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, जनरली काय करायचं आहे बघा, आता साइन आहे, इथे सेक दिसतोय, इथे कोसेक दिसतोय. सो कुठलंही फंक्शन जरी दिलं असेल तर त्याला जनरली साइन किंवा कॉस मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. बघा मग काय होईल, इथे यांना कन्व्हर्ट करूया आपण. हा आहे साइन थीटा, इथे सेकला काय लिहू शकतो आपण प्लस 1 अपॉन कॉस थीटा हा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे कॉस थीटा प्लस कोसेकला 1 अपॉन साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करा, काय होईल बघू. साइन इंटू कॉस, साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस 1 अपॉन काय करूया आपण, हे सेपरेट करून घेऊया, म्हणजे याचा ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा कॉस स्क्वेअर थीटा. ओके, प्लस या ठिकाणी पण सेम काय होऊन जाईल, कॉस घ्या किंवा साइन घ्या काही फरक पडत नाही आधी, कारण मल्टिप्लिकेशन आहे. कॉस थीटा इंटू साइन थीटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर थीटा. ओके, काय केलं फक्त आपण या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. मग आता बघा इथे साइन इंटू कॉस प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, कॉस इंटू साइन किंवा साइन इंटू कॉस सारखंच आहे प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. दोन्ही टर्म सारख्या आहेत, सेम आहेत. त्यांना काय करूया आपण कॉमन घेऊया. कॉमन घेतल्यानंतर काय मिळेल आपल्याला बघा, साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आपण कॉमन घेतलेला आहे. इकडे शिल्लक काय राहतं, तर इथे 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. ओके, साइन स्क्वेअर थीटा. मग ही टर्म ॲज इट इज साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, इथे क्रॉस मल्टिप्लाय करा, काय मिळेल बघा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन
कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. ओके, या ठिकाणी या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. मग इकडे सॉल्व्ह करूया, बघा काय मिळेल. आता इथे बघा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आपल्याला माहित आहे काय आहे, तर 1 आहे. मग थीटा ॲज इट इज साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे न्यूमरेटर काय होऊन जाईल, टोटली 1 होऊन जाईल. मग 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. इथे साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, याला आपण याच्या न्यूमरेटरला शिफ्ट करूया. ओके, मल्टिप्लिकेशन करूया 1 सोबत. मग काय होईल बघा, तर साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस 1 अपॉन कॉस थीटा इंटू साइन थीटा. बघा दोघांचं काय केलं, इथे स्क्वेअर आहे, या दोघांचा स्क्वेअर आहे, कॉमन घेतला म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर झाला. आता बघा या ठिकाणी हा साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस 1 आहे आणि डिनॉमिनेटरला पण कॉस थीटा इंटू साइन थीटा आहे. डिनॉमिनेटर दोघांचे एकच आहे, याला सेपरेट करूया. काय मिळेल मग बघा, साइन थीटा इंटू कॉस थीटा अपॉन कॉस थीटा इंटू साइन थीटा. ठीक आहे, प्लस या ठिकाणी 1 अपॉन कॉस थीटा इंटू साइन थीटा. ओके, ब्रॅकेट स्क्वेअर. सो इथे काय होईल, साइन साइन कॉस कॉस कॅन्सल होऊन जाईल. इथे शिल्लक काय राहणार आहे, तर 1 प्लस 1 अपॉन कॉस. ओके, आणि 1 अपॉन साइन. 1 अपॉन कॉस काय होतो बघा, 1 अपॉन कॉस या ठिकाणी सेक थीटा आणि 1 अपॉन साइन इंटू कोसेक थीटा आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर. काय आणायचं होतं आपल्याला, 1 प्लस कोसेक थीटा इंटू सेक थीटा. बघा 1 प्लस सेक थीटा इंटू कोसेक थीटा, दोन्ही मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इंटरचेंज केलं तरी चालतं. बघा इथे दिसतं का, बघा लास्टला लिहूया 1 प्लस कोसेक थीटा इंटू सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच काय मिळालेलं आहे, तर LHS इक्वल्स टू RHS. हेन्स प्रूफ. थोडासा लेंथी वाटतोय. ओके, आपल्याला काय आहे तर प्रूफ करायचा आहे. जो काही प्रूफ करायचा आहे त्या हिशोबाने आपण यामध्ये चेंजेस करत जातोय. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जिथेही सेक असेल, कोसेक असेल किंवा दुसऱ्या याच्यामध्ये वेगळे वेगळे फंक्शन जर दिले असतील तर त्याला आपण साइन किंवा कॉस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जे प्रूफ करायचं आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला थोडेफार चेंजेस करायचे आहे. पण मॅक्झिमम यूज जे आहे ते या सगळ्या आयडेंटिटीचा यामध्ये होणार आहे. ओके, कॉपी करून घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 15 मध्ये खूप सारे सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. ओके, सो जे काही थोडे वेगळे क्वेश्चन्स वाटतात ते मी करून देतोय, बाकी जे सिमिलर क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. आणि निश्चितपणाने तुम्ही जर का सगळे व्हिडिओज बघितले असतील, बेसिक जर कन्सेप्ट बघितले असतील तर तुम्हाला ते सहजपणे जमू शकतात. फक्त तुम्ही करायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस ते सॉल्व्ह करून बघणं खूप गरजेचं आहे. आणि मॅथमॅटिक्स हे फक्त बघून किंवा वाचून समजणारी गोष्ट नाही आहे. तर मॅथमॅटिक्स साठी आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागते. आपण जोपर्यंत सॉल्व्ह करून बघत नाही तोपर्यंत आपल्याला ते सॉल्व्ह करता येत नाही. सो आय होप तुम्ही ते जे काही क्वेश्चन सोडलेले आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करणार आहात आणि ते निश्चित तुम्हाला जमणार आहे. आता हा क्वेश्चन बघा थोडासा वेगळा आहे. यामध्ये काय दिलेलं आहे, 1 अपॉन सेक प्लस टॅन मायनस 1 अपॉन कॉस इक्वल्स टू 1 अपॉन कॉस मायनस 1 अपॉन सेक थीटा मायनस टॅन थीटा. याला काय करतोय आपण, थोडंसं रिअरेंज करतोय. काय करूया बघा, 1 अपॉन या ठिकाणी सेक थीटा प्लस टॅन थीटा. ओके, त्यानंतर काय करतोय आपण, इक्वल्सच्या या साईडला पण काय दिलेलं आहे, 1 अपॉन सेक थीटा मायनस टॅन थीटा. पण हा मायनस आहे, इकडे आल्यानंतर तो प्लस होऊन जाईल 1 अपॉन सेक थीटा मायनस
टॅन थिटा इक्वल्स टू, ओके, इकडे काय दिलेलं आहे तर 1 कॉस थिटा. आता इकडे 1 कॉस थिटा आहे पण ते मायनस आहे, इकडे गेल्यानंतर ते प्लस होऊन जाईल, प्लस 1 कॉस थिटा. मग आता ही टर्म तर ऍज इट इज राहणार आहे 1 सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1 सेक थिटा मायनस टॅन थिटा. ओके, इकडे काय होऊन जाईल बघा, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, मग न्यूमरेटरचे ऍडिशन होऊन जाईल म्हणजे 2 कॉस थिटा. ओके, सो आता नवीन आपला हा क्वेश्चन झालेला आहे, काय आहे तर 1 सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1 सेक थिटा मायनस टॅन थिटा, आणि याला आपण काय प्रूफ करणार आहे तर 2 कॉस थिटा. ओके, सो मग आता LHS घेऊया. 1 सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1 सेक थिटा मायनस टॅन थिटा. ओके, काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करूया, काय होईल बघा, सेक थिटा मायनस टॅन थिटा प्लस सेक थिटा, बघा, प्लस सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा इंटू सेक थिटा मायनस टॅन थिटा. ओके, बघा, डिनॉमिनेटरला काय आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा इंटू सेक थिटा मायनस टॅन थिटा, ए प्लस बी ए मायनस बी. ओके, म्हणजे काय मिळणार आपल्याला तर इथे 2 सेक थिटा अपॉन सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, मग काय मिळेल बघा, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. बघा, इथे ही आयडेंटिटी आहे. ओके, याच्यावरनं जर करायचं झालं तर बघा, हा फक्त 1 पाहिजे आपल्याला, टॅन इकडे जर घेऊन जाऊया आपण, टॅन जर इकडे नेला तर काय होऊन जाईल 1 इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा, टॅन तिकडे गेल्यावर मायनस टॅन स्क्वेअर थिटा, म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाला आपण 1 पुट करू शकतो, म्हणजेच मग मिळणार आहे 2 सेक थिटा अपॉन 1 विच इज 2 सेक थिटा. ओके, मग 2 सेक थिटाला आपण काय लिहू शकतो तर सेकला लिहू शकतो आपण 1 कॉस, म्हणजे 2 कॉस थिटा. ओके, विच इज इक्वल्स टू RHS. बघा, ठीक आहे, आणायचं होतं आपल्याला, प्रूफ करायचं होतं 2 कॉस थिटा. ओके, हेन्स प्रूफ. बघा, क्वेश्चन जो दिला होता आपण त्याला थोडस रिअरेंज केलंय. ओके, त्यामध्ये काही चेंज केला नाही आपण. सो जो दिला होता त्या ज्या मोठ्या साईड्स होत्या, ओके, दोन्ही सेम होत्या, त्याला काय केलेलं आहे आपण तर हा कॉस या साईडला घेऊन गेलेला आहोत, हे इकडे आणलेला आहे, म्हणजे या साईडला आणलेला आहे. सो थोडंफार आपण चेंजेस केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला क्वेश्चन रिअरेंज केला, आणि रिअरेंज केल्यानंतर आपल्याला जो क्वेश्चन मिळाला आहे त्याला आपण प्रूफ केलं. ओके, आणि सो LHS इक्वल्स टू RHS आणलं. सो असं आपल्याला करता येतं. एखाद्या वेळेस जर वाटलं खूप लेंथी आहे, सो आपण त्यावेळेस आपण अशा पद्धतीचं थोडंफार त्यामध्ये चेंजेस केले तर काही फरक पडत नाही, कारण आपण सेम जे आन्सर आहे तेच आन्सर आणलेलं, प्रूफ आपण तेच केलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हीही सॉल्व्ह करू शकता. कॉपी करून घ्या, थोडासा वेगळा वाटला हा क्वेश्चन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. LHS घेऊया. काय होईल टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. ओके, काय करूया आपण बघा, टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 याला मल्टिप्लाय करूया, सेक थिटा प्लस 1 अपॉन सेक थिटा प्लस 1. ओके, बघा, अशा टाईपचे आपण 10th मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. पुन्हा कुणाला माहित आहे अशा टाईपचे क्वेश्चन तुम्ही कधी सॉल्व्ह केले होते का? माहित असेल तर कमेंटमध्ये मला निश्चित सांगा. मग काय होईल बघा, या ठिकाणी टॅन थिटा मल्टिप्लाय सेक थिटा प्लस 1, डिनॉमिनेटरला काय होईल, हा मायनस आहे प्लस आहे, म्हणजेच
सेक स्क्वेअर थीटा आणि या ठिकाणी मायनस इथे काय होईल तर 1 स्क्वेअर 1 मग टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस 1 डिनॉमिनेटरला सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. ओके, बघा सेकची आपल्याला आयडेंटिटी माहित आहे. या ठिकाणी सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 काय असतं तर टॅन स्क्वेअर थीटा. मग इथे पुट करूया टॅन स्क्वेअर थीटा. ओके, हा टॅन आणि हा एक टॅन कॅन्सल आउट होऊन जाईल. मग वरती काय राहतं बघा सेक थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा. हेच आणायचं होतं का बघा सेक थीटा प्लस 1 अपॉन टॅन थीटा विच इज इक्वल्स टू RHS. मग LHS इक्वल्स टू RHS. अगदी सिंपल आहे. फक्त आपल्याला व्यवस्थितरित्या जे 10th मध्ये शिकलो होतो आपण तेही यूज करता यायला पाहिजे. सोबतच आपल्याला त्या आयडेंटिटीज यूज करता यायला पाहिजे. सो आपण इझिली अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ओके, कॉपी करून घ्या. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. LHS घेऊया. सेक ए प्लस कॉस ए अगेन सेक ए मायनस कॉस ए. ओके, बघा ए प्लस बी ए मायनस बी म्हणजेच काय होऊन जाईल तर सेक स्क्वेअर ए मायनस या ठिकाणी कॉस स्क्वेअर ए. ओके, काय करता येईल मग बघा सेकला काय लिहू शकतो आपण 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए मायनस कॉस स्क्वेअर ए. क्रॉस मल्टिप्लाय करा काय होऊन जाईल तर 1 मायनस कॉस पॉवर 4 ए अपॉन कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू. बघा आता काय करूया थोडस या ठिकाणी 1 चा स्क्वेअर घेऊया मायनस कॉस स्क्वेअर ए चा स्क्वेअर घेऊया म्हणजे 2 × 2 4 होऊन जातं आणि हा कॉस स्क्वेअर ए इक्वल्स टू. या ठिकाणी आता बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर झालेला आहे. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला काय लिहिता येईल आपल्याला बघा तर 1 मायनस बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला ए मायनस बी सो 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. ओके, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. सो इथे मिळेल आपला 1 प्लस कॉस स्क्वेअर ए डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर ए. ओके, 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. ओके, 1 मायनस कॉस स्क्वेअर ए काय आहे बघा इथे आपल्याला 1 मायनस कॉस स्क्वेअर ए साइन स्क्वेअर ए. ओके, सो आपण इथे 1 मायनस कॉस स्क्वेअर ए ला लिहू शकतो आपण साइन स्क्वेअर ए इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. ओके, याने मल्टिप्लाय करा काय मिळेल साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. ओके, आता न्यूमरेटरला 2 टर्म आहे डिनॉमिनेटर कॉमन आहे सो त्याला सेपरेट करूया. मग काय मिळेल बघा साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए या ठिकाणी प्लस इथे साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. ओके, आता इथे सेम आहे स्क्वेअर कॅन्सल आउट होऊन जाईल. मग साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए टॅन स्क्वेअर ए प्लस या ठिकाणी साइन स्क्वेअर ए. हे सांगायचं होतं का बघा टॅन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए. ओके, विच इज इक्वल्स टू LHS इक्वल्स टू RHS म्हणजेच
हेन्स प्रूफ. ओके, अगदी सिंपल आहे. थोडंफार मॉडिफिकेशन केलेलं आहे आपण अकॉर्डिंग टू आपलं प्रूफ जे करायचं होतं ते त्या हिशोबाने. आयडेंटिटीचा पण या ठिकाणी यूज केलेला आहे, कारण क्वेश्चनच दिलेलं आहे प्रूव्ह द फॉलोइंग आयडेंटिटीज. आपल्याला जास्तीत जास्त आयडेंटिटीज यूज कराव्या लागणार आहेत. काही ट्रिग्नोमेट्रिकचे कन्सेप्ट यूज करावे लागणार आहे आणि आपल्याला आन्सर जे सांगितलं आहे प्रूफ करायला ते आणायचं आहे. सिंपल आहे. ओके, कॉपी करून घ्या. बघा, हा लास्ट क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे तर 1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन 1 प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल्स टू सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1. अगदी वेगळा क्वेश्चन दिलेला आहे थोडासा, आणि याच्यासाठी आपल्याला वेगळी ट्रिक लावून सॉल्व्ह करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे तर बघा, या ठिकाणी आपल्याला बघा ही जी आयडेंटिटी आहे सेकंड वाली आयडेंटिटी. ओके, काय आहे तर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. ओके, पण लिहूया इथे वी नो दॅट. ओके, या आयडेंटिटीचा यूज करणार आहे आपण. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होऊन जाईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर या ठिकाणी सेक थीटा मायनस टॅन थीटा, ओके, इंटू या ठिकाणी एक वेळेस मायनस एक वेळेस प्लस लिहितो आपण, सेक थीटा प्लस टॅन थीटा इक्वल्स टू 1. तुम्ही म्हणाल सर LHS तर घेतलीच नाही, तुम्ही डायरेक्ट काय करताय हे. तर याला क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, वेगळ्या ट्रिकने आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. ओके, आणणार आपण हेच आहे, LHS इक्वल्स टू RHS आणणार आहे, पण सॉल्व्ह करताना आपण आयडेंटिटीचा यूज करून सॉल्व्ह करणार आहे. ओके, मग काय करूया बघा, या ठिकाणी सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे, या ठिकाणी सेक थिटा प्लस टॅन थिटा आहे. हा सेक थिटा बघा, सेक थिटा मायनस टॅन थिटा काही नाही, याचा अर्थ याच्या खाली 1 आहे, इक्वल्स टू हा 1 आहे, आणि हा इकडे मल्टिप्लिकेशनला होता, इकडे गेल्यानंतर तो डिवाइडला जाणार आहे. इथे गेल्यावर काय होईल, सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके, आता बघा सेक थिटा मायनस टॅन थिटा अपॉन 1 आलेला आहे, इक्वल्स टू 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा आलेला आहे. आता एक आपल्याला 10th मध्ये आपण शिकलो होतो, एक लॉ आहे बघा, बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. आता या काय आहे, याचा अर्थ काय आहे, वी गेट काय होईल तर बघा, हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे. ओके, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे, तर या दोघांचे सबट्रॅक्शन करून आपण न्यूमरेटरला लिहितो, तर ऍडिशन करून डिनॉमिनेटरला लिहितो. इकडे पण या दोघांची सबट्रॅक्शन करून न्यूमरेटरला आणि ऍडिशन करून डिनॉमिनेटरला लिहितो. काय होईल मग बघा, या दोघांची काय करतो सबट्रॅक्शन, म्हणजे 1 मायनस सेक थिटा मायनस टॅन थिटा अपॉन, आता याचीच ऍडिशन 1 प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा. ओके, इकडे अगेन न्यूमरेटरला सबट्रॅक्शन, म्हणजे सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1, डिनॉमिनेटरला ऍडिशन सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1. बघा आलं का आपल्याला जे पाहिजे होतं ते, 1 मायनस सेक थिटा इथे प्लस पाहिजे. ओके, मायनस इकडे प्लस मायनस प्लस. ओके, इथे चेंज करावं लागेल. बघा हा मायनस आहे, मायनस जर ब्रॅकेट मध्ये गेला तर काय होईल, 1 ब्रॅकेट ओपन झाल्यावर मायनस सेक थिटा मायनस मायनस प्लस टॅन थिटा अपॉन या ठिकाणी 1 प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल्स टू या ठिकाणी सेम सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1. ओके, आता बघा
1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन 1 प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा इक्वल्स टू सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1. ओके, काय केलं, यूज केली आपण आयडेंटिटी यूज केली आणि आयडेंटिटीवरनं कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो लॉ यूज केलेला आहे आणि तो लॉ यूज करून आपण या ठिकाणी आन्सर आणलेला आहे. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. ओके, हा कन्सेप्ट त्यामध्ये आपण यूज केलेला आहे आणि हा कन्सेप्ट यूज केल्यामुळे आपल्याला या ठिकाणी ते आन्सर मिळालेला आहे. सिंपल आहे, फक्त आपल्याला हा कन्सेप्ट आणि जसं तुम्हाला सांगितलं की आयडेंटिटी आपल्याला यूज करता यायला पाहिजे. ओके, सो लास्टला हेन्स प्रूफ कॉपी करून घ्या. सो हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण या ठिकाणी एक्सरसाइज 2.2 कंप्लीट केलेली आहे. मॅक्झिमम क्वेश्चन्स मी सॉल्व्ह करून दिलेले आहे. सिमिलर क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेले आहेत. ओके, जे काही वेगळे होते ते माझ्या पद्धतीने अगदी तुम्हाला समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहेत. सो इथे आपला हा युनिट संपलेला आहे मित्रांनो. मी पहिल्यांदा तुम्हाला रिक्वेस्ट करेन की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या कॉलेजचा ग्रुप वगैरे असेल तर त्यामध्ये पण तुम्ही ते शेअर करू शकता. सोबतच आपल्या मित्रांना, फॅमिली मेंबर जर काही असतील 11-12 मध्ये, त्यांनाही सांगा आपल्या चॅनलबद्दल. आणि या युनिटचे बाकी सगळे जे काही लेक्चर्स आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेले आहेत किंवा इथे पण प्लेलिस्टला टाकतो मी ते आय बटन वरती. सो त्यामुळे तुम्ही ते सगळे व्हिडिओज बघा, जेणेकरून तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि हे युनिट चांगल्या पद्धतीने समजेल. कारण हे 11थलाच युनिट नाही आहे, तर 12थला पण हे सेम युनिट आहे. यामधले मॅक्झिमम कन्सेप्ट हे तुम्हाला तिथे पण यूज करावे लागणार आहे, तिथे पण ते तुम्हाला कामी येणार आहे. सो मित्रांनो, इथे हे युनिट संपलेलं आहे. पुढचं युनिट म्हणजे नेक्स्ट युनिट कुठलं चालू करायला पाहिजे, तुम्हाला कुठलं युनिट शिकायला आवडेल ते मला कमेंटमध्ये निश्चितपणे सांगा. सोबतच आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये वेगवेगळे सोशल मीडियाच्या आपल्या लिंक्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये व्हॉट्सअप चॅनल असेल, फेसबुक पेज असेल, इन्स्टा आयडी असेल किंवा टेलिग्राम असेल, तिथे जाऊन पण तुम्ही मला फॉलो करू शकता. सोबतच तुमच्या काही क्युरीज असतील तर तिथे तुम्ही मला ते विचारू शकता. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.